बाल यवन पिचकत शिवाजी महाराजांची दहशत इतकी पसरली होती की शिवबाला यवन पिचकत भिवून थरथरत अशी दहशत न करिता तांडव रुद्र अवतार हाती घेऊन भवानी तलवार राष्ट्र राखण आमलेंच संहार बडी बेगम दरबारी त्रस्त बडी बेगम दरबारी त्रस्त होऊन स्वस्थ खाल्ली शिकस्त म्हणे शिवाजीला कोण धरणार प्रश्नाने शांत झाला दरबार होईना कोणी वीर तयार इतक्यात उठला इमानी इतक्यात उठला इमानी बोलू लागे काय कर दोन्ही जिरहा जिरह जिरह जी जिरहा जकडून बेडा शिवबाला जकडून बेडा शिवबाला दरबार आणतो मुजऱ्याला जिरहा खान फिरवी दाढीतून हात खान फिरवी दाढीतून हात आसू लागे जोर जोरात जिरहा ही अशी गर्जना करत तो खूप प्रसिद्धी नक्सल खान हा निघाला तो कसा म्हणाल पैजाचा विडा उचलून संग बांधुनी मणी हरसुनी सैन्य घेऊन ठरणे शिवबाला निघाला खान सैन्य पाहणारा गाडी अवसान तुळजापुरात घातलं थैमान तुळजापुराहून आला पंढरपुरास तुळजापुराहून आला पंढरपुरास शनी शिख शिंगणापुरात देई रयतेला तास कापी काही देवळास दश बसली लोकास यवनांचा त्रास हा भारी रयतेचा कोण काही वारी रयतेचा कोण काही वारी राजांनी विवेक सोडला नाही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि म्हणून महाराजांनी युक्तीने हे प्रकरण हाताळायचं असं ठरवलं आणि मावळ्यांना एकत्र करून सांगितलं की आपण याचा बंदोबस्त करायचा पण गणिमी काव्यानं आणि म्हणून महाराजांनी काय केलं प्रतापगडी मुक्काम हलविला पंत करवी निरोप धाडिला खानसाहेब यावे भेटीला हाची बोलणी करण्याला शिवबाने निरोप धाडिला भेटीचा दिवस ठरविला नोव्हेंबरच्या 10 तारखेला 1659 दुपारच्या तप्त प्रहराला सैन्य घेऊन भेटलं शिवबाला सैन्य घेऊन भेटलं शिवबाला खान झाला शिवबांनी तिथं आई भवानीचं जागरण केलं आई भवानीचा कौल घेतला आणि मग देवीचा हे कौल झाला
भवानीचं जागरण केलं. त्या आई भवानीला साकडं घातलं. आई उधार गोंधळी गोंधळी नामी अंबेचे गोंधळी देवीचाही कौल झाला. सज्ज होऊन खान फेकला. महाराष्ट्राचा वाघ चालला. चिलखत अंगी टोप डोळला. टोप भवानी खाल पाठी